चाफळ हे सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आध्यात्मिक ठिकाण आहे। चाफळ गाव माण नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर स्थिरावलेले, सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले आणि समर्थ रामदासांच्या जीवन कार्यामध्ये चाफळला खूप महत्त्व आहे। असे म्हटले जाते की या गावाला चाफेश्वर महादेव मंदिराच्या नावावरून चाफळ असं नाव पडले। चाफळ गावाच्या आजूबाजूला असलेल्या वाड्या, वस्त्या आणि गावे यांच्यासाठी हे महत्त्वाचे गाव आहे। एकूण 45 गावांसाठी चाफळ महत्त्वाची बाजारपेठ आहे। रामदास स्वामींच्या उपस्थितीने ही चाफळची भूमी पवित्र झालेली आहे। तुम्हाला माहित असेलच, समर्थ रामदासांनी सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे 11 मारुतींची स्थापना केलेली आहे। येथे रामनवमी आणि हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। चाफळचे 2 मारुती 11 मारुतींपैकीच आहेत। असे म्हणतात की स्थानिकांनी परिश्रम घेऊन हे मंदिर बांधलेले आहे। चाफळमध्ये राम मंदिर आणि समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापना केलेली 2 मारुती मंदिर आहेत। राम मंदिरासमोर दास मारुती असून प्रताप मारुती श्री राम मंदिराच्या मागील बाजूस आहे। समर्थांनी आपल्या शिष्यांच्या आणि स्थानिक लोकांच्या मदतीने शके 1569 मध्ये चाफळ राम मंदिर बांधले। तथाकथित बोधकथेनुसार समर्थांनी चाफळ जवळील अंगापूरच्या डोहा येथून रामाची मूर्ती काढून ती चाफळच्या मंदिरात येऊन ठेवली। पंचवटीचा राम अशा प्रकारे कृष्ण खोऱ्यात आला आणि चाफळ हे समर्थ पंथांचा मोठा मठ बनले।